मित्रांनो, सध्या मार्केट एका करेक्शन फेजमध्ये आणि सगळ्यात जास्त मी लोकांच्या याच्यामध्ये जेव्हा क्वेरीज बघत असतो तेव्हा मला असं एक आढळलं, मार्केट पडतंय साहजिक आहे, लोक इक्विटीमध्ये बऱ्याचपैकी कन्फ्यूज आहेत, म्युच्युअल फंडामध्ये कन्फ्यूज आहे, पण इथे एक SIP, SWP आणि STP हे तीन जे कन्सेप्ट आहेत ना ते अजून पण कित्येक जणांचे क्लिअर नाहीत. इव्हन काय काय लोक याच्यामध्ये 5-5, 10-10 वर्षापासून इन्व्हेस्टेड आहेत, पण सेम कंडिशन आहे, चुकीचे प्रोडक्ट सिलेक्ट केलेत आणि कन्फ्यूज आहेत. मी ह्याच्यातून काय करू, आता माझं एक काम आहे की तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी आज क्लिअर करून सांगणे. तुम्ही आता काय फोकस केला पाहिजे, तुम्ही जे सिलेक्शन करताय याच्यामध्ये काय विचार घेतला पाहिजे, आणि साहजिक आहे तुम्ही रेट ऑफ रिटर्न जो तुमचा विचार करत असता, ROI चा आपण विचार करत असतो, ओके, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा तो कसा केला पाहिजे, याच्यामध्ये काय फोकस केला पाहिजे, अगदी डिटेलमध्ये कळेल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज कामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्याच्या स्पेशल व्हिडिओमध्ये, जिथे मी चर्चा करेल ह्या म्युच्युअल फंडांच्या 3 टेक्निक्स बाबत, SIP, SWP आणि STP बाबत. नॉर्मली आधी हे काय आहे ते समजून घेऊया. त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओच्या शेवटी आवडला तर बिंदास्त लाईक करून शेअर करायला विसरू नका. याच्यामध्ये मित्रांनो, पहिला कन्सेप्ट येतो SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दुसरा कन्सेप्ट असतो SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आणि तिसरा कन्सेप्ट असतो याच्यामध्ये सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आता मित्रांनो लक्षात ठेवा, पहिल्यांदा येतो मी SIPच्या कन्सेप्टकडे. SIP म्हणजे काय, नॉर्मली तुमची एक छोटी मोठी अमाऊंट जी काय तुम्ही ठरवता ती एखाद्या नॉर्मली फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते. आता नॉर्मली लक्षात ठेवा, SIP जो निवडतोय ना तो नॉर्मली कुठल्याही कॅटेगरी मधला व्यक्ती SIP करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं असतं फंड सिलेक्शन. तुम्ही कुठले फंड करताय हे डिपेंड करतं तुमच्या एजनुसार, तुमच्या रिस्कनुसार आणि तुमच्या लाईफचं गोल किंवा जे काही टार्गेट सेट करताय त्याच्यानुसार. ओके, मग आता मार्केट खाली येतं. आता एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, एक डेटा मी त्याच्यामध्ये पाहिला, तर ज्याही SIP मागच्या 1-2 वर्षामध्ये चालू झालेत त्याच्यामधले 20 ते 30% SIP मध्ये फॉल यायला सुरू झाला. म्हणजे लोक बंद करतात का, अरे मार्केट पडतं तर लॉस दिसतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा, SIP ही चालूच करायची असते एखाद्या लॉंग टर्मच्या प्लॅनिंगने. ओके, आणि ही जर तुम्ही चालू करता तर तुमचं दुसरं काम असतं याच्यामध्ये उभं राहणे, थांबणे याच्यामध्ये. आणि मग जर तुम्ही नाही थांबणार आणि असं रेड अकाउंट आलं तुमचं, दिसायला लागलं पोर्टफोलिओ की बाहेर पडणार, तर तुम्ही भविष्यामधले मोठे रिटर्न जे येणार असतात ना ते साहजिक स्वतःच्या चुकीमुळे मिस करत असतात किंवा सोडून देत असतात. त्याच्यामुळे SIPचा उद्देश हा तुमचा नेहमी लॉंग टर्म वेल्थ जनरेशन हाच असला पाहिजे. आणि शॉर्ट टर्म मध्ये मार्केट फॉल मध्ये मी तर म्हणेल तिथे ती अग्रेसिव्ह वाढवली पाहिजे. लक्षात ठेवा, कारण का मार्केट जर पडतंय तर त्याच्यामध्ये मला एव्हरेजिंग करायला खूप छान स्कोप सापडत असतो, किंवा आपले जे फंड्स आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले एक स्ट्रॉंग एव्हरेजिंग खालच्या लेवलला होणार आहे. ही झाली पहिली कन्सेप्ट आत्ताच्यासाठी. आता दुसरा मुद्दा येतो SWP. आणि सध्याच्या कंडिशनला आहे ना मी गोष्ट ऑब्झर्व केली की SWP बाबत एवढे मिसकन्सेप्ट डोक्यात आहेत आपल्या सगळ्यांच्या की मला नाही समजत की काय करावं आणि काय करावं. आता लक्षात ठेवा, SWP म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. याचा अर्थ काय, मी जर एखाद्या स्कीम मध्ये पैसे लावतोय तर त्याच्यामधून मी एका सिस्टमॅटिकली पैसे काढून घेऊ शकतो. SIP मध्ये काय करतो, मी पैसे ऍड करत असतो, SWP मध्ये तेच पैसे मी टप्प्याटप्प्याने काढून घेत असतो. मग बऱ्याच जणांना वाटतं अरे चांगला रिटर्न मला महिन्याला मिळणार आहे आणि मी SWP लावावी का. आता लक्षात ठेवा, SWP ही कोणासाठी असते की ज्यांच्याकडे कन्सिस्टंट रिटर्न नाहीयेत किंवा जो काही इन्कम सोर्स आहे तो नाहीये. ओके, आणि मोस्टली जे एज्ड लोक आहेत, समजा तुम्ही रिटायरमेंट झाली, रिटायरमेंट नंतर पैशाची गरज लागते तेव्हा इन्कम सोर्स नसतो, त्या कंडिशनला मोस्टली तुम्ही SWPचा विचार करा. त्याच्या आधी तुमचा SIP थ्रूच एक चांगला इन्व्हेस्टमेंट चांगल्या स्कीम मध्ये झाली पाहिजे. बरेच जणांचं एज असतं 30, 35, 40, त्यांना कोणीतरी सांगितलेला सात एक चांगला फंड टाक आणि त्याच्यामधून दर महिना येणार आहे. पण लक्षात ठेवा, SWP मधून जोही फंड तुमच्याकडे येत असतो तो ऍक्च्युअली तुमच्या मेन मुद्दलमधूनच कमी होणार आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे जर तुमच्याकडे एक चांगला शाश्वत सोर्स ऑफ इन्कम आहे ना तर काय गडबड करता याच्यामध्ये. SWP ते तुमच्यासाठी नाहीये. लक्षात ठेवा, SWP लक्षात ठेवा, मोस्टली तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केल्या काळापासून जेवढ्या नंतरच्या, समजा 1 वर्ष, 2, 5 ह्याच्यानंतर जर तुम्ही ती चालू करताय किंवा 10 वर्षानंतर ना, तर काय होईल, तुम्ही जी अमाऊंट लावलेली आहे त्याच्यामध्ये अप्रॉक्स जरी 10-12% तुम्ही विचार केला, ओके, तरी त्याच्यामध्ये एक चांगली ग्रोथ झालेली असेल. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पैसे काढून घेताल तेव्हा जे तुम्ही गेन केलंय त्याच्यामधूनच ते विड्रॉल होतील. आणि जेणेकरून जरी तुम्ही पैसे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार काढून घेतले, एक नॉर्मली त्याच्यामध्ये वेगवेगळे रेशोज असतात.
त्या रेशोनुसार गेलेलं कधी पण बेटर राहतं, जे आपल्याला वाटतं याच्यापेक्षा. म्हणजे बरेच जण म्हणतात सर मी 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेत आणि चला मला महिन्याला 30,000 रुपये पाहिजेत, पण विचार करा काही दिवसानंतर तो फंड मग संपून जाईल. विचार असा केला पाहिजे याच्यामध्ये की मला ऍटलिस्ट पुढची समजा 58 वर्ष मी रिटायरमेंट घेतली तर पुढचे 15-20 वर्ष तरी मला त्याच्यामधून थोडी थोडी अमाऊंट येत राहिली पाहिजे. मग ह्याचे काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला तिथे बनवायचे. ओके, मग आता हे कुठे बनवायचं, काय करायचं, लक्षात ठेवा. फिनचेक ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये प्रॉपर हे सगळं प्लॅन करता येणार आहे. जेणेकरून काय होतं, चुकीचे डिसिजन घेऊन चांगले रिटर्न हातामधून सोडण्यापेक्षा प्रॉपर डिसिजन करून छोटी इन्व्हेस्टमेंट जरी केली असेल तर एका लॉंग टर्मचं आपलं जे काही गोल आहे ना, अचिव्हमेंट आहे ना, ती पूर्ण करता येणार आहे. ओके, आता हे मुद्दे मी तुमची क्लिअर करतोय. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एसटीपीचा. बऱ्याच जणांचा कन्सेप्टच क्लिअर नसतो एसटीपी कधी करावी. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा, मार्केट आता पडतंय आणि साहजिक एक अपॉर्च्युनिटी आहे मार्केटमध्ये अजून की ते अजून खालच्या लेवलला जाईल. का तर साहजिक आहे, तुम्हाला कुठेही इंटरनॅशनली आणि नॅशनली इकॉनॉमिकल कंडिशन्स सध्या तरी ज्या मागच्या 4 वर्षापूर्वी होत्या ना तशा नाही, थोडं डाऊन साईड आपल्याला येताना दिसतं याच्यामध्ये. ओके, किंवा ट्रेड वॉर्स वगैरे अशा गोष्टी होतात, करन्सी वीक होते. म्हणजे एक नॉर्मल अझम्पशन सर्वसामान्य माणूस लावू शकतो याच्यामध्ये की अरे बाबा इथे मार्केट अजून खाली येणार. मग इथे जर तुम्ही एखादी मोठी अमाऊंट मार्केटमध्ये टाकताय तर टाकायची नाही असं आहे का? तर हा डिसिजन नेहमीच इथे चुकीचा ठरणार आहे. मार्केटची कुठलीही कंडिशन असू द्या, तुम्ही कधीही मोठी अमाऊंट टाकू शकता आणि छोट्या अमाऊंटचं टेन्शन नाहीये. पण ही मोठी अमाऊंट टाकताना तुम्ही मोस्टली इथे शॉर्ट ड्युरेशन फंडांचा विचार करायचा असतो आणि तिथून आपली मेन स्कीम जी असेल, जी आपण आपल्या एजनुसार, आपल्या गोलनुसार, आपल्या टार्गेटनुसार ठरवत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन अर्थात एसटीपी लावायचा असतो. जेणेकरून एकदम आपली इन्व्हेस्टमेंट होत नाही आणि मार्केट जे पडतंय त्याचा बेनिफिट आपण ह्या एसटीपी मार्फत त्याच्यामध्ये घेणार असतो. आणि मित्रांनो, आता हे नॉर्मली कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले. मग आता एज ग्रुप काय असावा याच्यामध्ये, एक नॉर्मल कन्सेप्ट आपल्या सगळ्यांना क्लिअर नसतो. तर लक्षात ठेवा, नॉर्मली तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता एसटीपी ही नॉर्मली ऑल एज ग्रुपला बेटर राहणार आहे आत्ताच्या कंडिशनला. मार्केट पडतंय तर का, तर याच्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला आत्ता एकत्र घेऊन अडकून राहण्यापेक्षा पुढच्या 2-3 महिन्याची जरी तुम्ही एसटीपी लावली तर ऍटलिस्ट तुमचं ऍव्हरेजिंग स्ट्रॉंग होईल बॉटम लेवलला. किंवा तुमच्याकडे ऑलरेडी एखाद्या चांगल्या स्कीम मध्ये पैसा लावलेला आहे, त्याच्यामध्ये पैसा आत्ता ऍव्हरेज करायचा, तिथे पण तुम्ही एसटीपीचा विचार करू शकता. आणि मित्रांनो, हे गणित जेवढं तुम्हाला क्लिअर होणार आहे ना तेवढा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट लाईफमध्ये एक अल्फा जनरेट कराल. अल्फा म्हणजे काय, जे नॉर्मल रिटर्न मिळणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही नेहमी जास्त गेलं पाहिजे. आपण नॉर्मली काय करत असतो, नेटवर जातो, 4 फंड निवडतो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. पण 5 वर्षानंतर कळतं की अरे काहीच रिटर्न बनले नाहीत. हे का सांगतोय मी, आज लोकांचे मी अनुभव जेव्हा बघतोय, लोकांचे फोन येतात, अहो सर 4 वर्षापासून इन्व्हेस्ट केले पण रिटर्न नाहीत बनलेले. ओके, तर तिथे आपल्याला विचार करण्याची गरज आहे की आपलं फंड सिलेक्शन प्रॉपर आहे का, मी प्रॉपर लेवलने एसआयपी केलेत का, एसआयपी मध्ये मी स्टेपअप केली आहे का. स्टेपअप म्हणजे काय, तर आज जी एसआयपी आहे त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी 5 ते 10% वाढ करायची आहे मला. आणि हे जर करत राहिलो तर जे काय 15 वर्षाचा नॉर्मली गोल तुम्ही प्लॅन केलं असेल ना ते 10-12 वर्षाच्या आतमध्येच अचीव्ह होतं. ह्या कशामुळे, तर आपण जी काही एसआयपी लावतो तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टेपअप करायची आहे. ओके, तर अशा सर्वसाधारण कंडिशनला फोकस करा, कन्फ्यूज होऊ नका एसआयपी, एसडब्ल्यूपी आणि एसटीपी मध्ये. आणि एवढं सगळं मी डिटेल का सांगितलं, तर माझं म्हणणं आहे की तुमचं प्रॉपर सिलेक्शन करावं, चांगले फंड सिलेक्ट करा, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. आता याचा वापर करा आणि आता मार्केट कंडिशन मध्ये तुम्ही काय डिसिजन घेणार हे मला सांगा. आता याच्या पलीकडे जाऊन असे काही लोक आहेत याच्यामध्ये आम्हाला अजूनही क्वेश्चन मार्क आहे, आम्हाला नाही कळत काय करावं, काळजी करू नका. 7052529090 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. फिनशा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, प्ले स्टोरला गेलं समजेल, तुम्ही गुगलला गेले सर्च केलं ते त्याच्यामध्ये येईल. इथे जाऊन तुमचं प्रॉपर एकदा केवायसी करा आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या गोलनुसार, तुमच्या रिस्कोमीटरनुसार तुमची इन्व्हेस्टमेंट करा. लक्षात ठेवा, जेणेकरून काय होईल, तर येणाऱ्या काळामध्ये ह्या पडलेल्या मार्केटचा फायदा घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि जे लोक घेतील त्यांचेच रिटर्न इतरांपेक्षा पुढच्या 3-4 वर्षानंतर चांगले दिसतील असं मला वाटतं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही शंका असतील ना एसआयपी, एसडब्ल्यूपी, एसटीबी बाबत, तर बिनधास्त कमेंट करा. आणि जर अगदी मोठे प्रश्न असतील तर 7052529090 ला कॉन्टॅक्ट करा, आमच्या टीमशी डिस्कस करा आणि महत्त्वाची गोष्ट चांगला सोल्युशन मिळवा आणि इन्व्हेस्टेड राहा आणि चांगला फॉर्च्यून बनवा. आता महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.